श्री साईबाबांच्या पावनभूमीत शिर्डीत प्रथमच भव्य अशी 65वी वरिष्ठ राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा आणि 62वी ज्युनियर स्पर्धा दिनांक 24, 25 आणि 26 मार्च रोजी संपन्न झाली। स्पर्धेसाठी देशातील तब्बल 28 राज्यांमधून नामांकित बॉडी बिल्डर सहभागी झाल्यानं ही शरीरसौष्ठव स्पर्धा प्रेमींसाठी मोठी पर्वणी ठरली आहे। स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी विविध राज्यातून साईंच्या नगरीत आलेल्या एकापेक्षा एक सरस, बलदंड आणि पिलदार शरीर कमावलेल्या तरुण स्पर्धकांना पाहण्यासाठी शिर्डी आणि परिसरातील तरुणाईनं तुडुंब गर्दी केली होती। मात्र प्रथमच भारतश्री सारखी स्पर्धा शिर्डीत होत असल्यानं या स्पर्धेतील स्पर्धकांनी शिर्डीतील राजकीय मंडळी आणि दिग्गज शासकीय अधिकाऱ्यांना संपूर्ण स्पर्धा संपेपर्यंत 3 ते 4 तास अक्षरशः खेळवून ठेवलं। स्पर्धेचे आयोजक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे आणि इंडियन बॉडी बिल्डर असोसिएशनचे सरचिटणीस संजय मोरे यांनी अतिशय नियोजनबद्धरित्या स्पर्धेचं आयोजन करत अतिशय काटेकोरपणे नियमांचे पालन होत कोणत्याही खेळाडूवर अन्याय होणार नाही याची विशेष काळजी घेतली आणि स्पर्धा पारदर्शी पद्धतीने संपन्न केली। या स्पर्धेला साई संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर, उपविभागीय पोलीस अधीक्षक शिरीष वमने, साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरक्षा अधिकारी, साई मंदिर सुरक्षा अधिकारी, साईबाबा संस्थानचे जनसंपर्क अधिकारी, प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, बाबासाहेब कोते, माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, सुधाकर शिंदे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे, सरपंच कैलास कातोरे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावत स्पर्धेचा आनंद घेतला। पहिल्या दिवशी ज्युनियर भारतश्री स्पर्धा संपन्न झाली तर दुसऱ्या दिवशी महिला बॉडी बिल्डिंग स्पर्धा संपन्न झाली। महाराष्ट्राचे सागर कातुर्डे यांनी दुसऱ्यांदा सलग भारतश्री हा किताब पटकावला। संदीप सोनवणे यांच्या यशस्वी नियोजनामुळे ही स्पर्धा सर्व स्तरात गाजली आहे। शिर्डीमध्ये आयोजित झालेल्या या स्पर्धेला स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावर प्रशंसा मिळाली। छत्रपती शिवाजीराजे महाराज, शक्तीचा अवतार बजरंगबली या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आणि आज या पवित्र आणि पावन नगरीमध्ये या व्यासपीठावर अतिशय चांगला योग आलेला आहे। शिर्डीचे आमचे उपकार्यकारी अधिकारी, आमचे आदरणीय दराडे साहेब आणि सर्वात या परिसराचे डीवायएसपी साहेब, आमचे एअरपोर्टचे साहेब खंडिलकर साहेब, विश्वकर आणि शिर्डीचे अतिशय दानशूर, शूरवीर आणि अतिशय पराक्रमी असे कमी वयामध्ये ज्यांनी राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये ज्यांनी आपला चांगला योग्य ठसा उमटवला ते आमचे मित्र संदीपजी सोनवणे साहेब। संदीपजी सोनवणे साहेब, आपण धन्यवाद आहात। ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला ते धन्य ते तुमचे आईवडील ज्यांनी तुम्हाला जन्म दिला। एक चांगल्या पारिवारिक कुटुंबामध्ये आपण गरिबीतून यापर्यंत पोहोचलात आणि बॉडी बिल्डिंगच्या शिर्डीमध्ये एक मोठ्या स्पर्धा घेण्याचा योग आणि मान तुम्ही मिळवला, त्याबद्दल सर्वप्रथम जोरदार टाळ्यांच्या कडकडाटामध्ये संदीपजींचं आपण स्वागत करू, अभिनंदन करू। मी पुन्हा एकदा इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनच्या सर्व पाहुण्यांचं स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो की आपण महत्त्वाचा वेळ काढून या ठिकाणी या खेळाडूंना आणि आलेल्या 29 राज्यातून 350 खेळाडूंना आपण या ठिकाणी स्पर्धेचं उद्घाटन करण्याकरता आलात। त्यानिमित्त इंडियन बॉडी बिल्डिंग एंड फिटनेस फेडरेशनच्या वतीने मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो। साहब, मैं आपको सांगतो, हम लोग हर साल महाराष्ट्र में वर्ल्ड चैंपियन करते हैं, मिस्टर यूनिवर्स करते हैं और ज़्यादा से ज़्यादा कंपटीशन महाराष्ट्र में होना चाहिए ऐसा हम प्रयास करते हैं। ज़्यादा से ज़्यादा मैक्सिमम कैश राशि का खिलाड़ियों को मिलना चाहिए, इस प्रयास फेडरेशन का है। हमारे फेडरेशन के प्रेसिडेंट हमारे आदरणीय जो भूतकाल में भाजपा के सरचिटनीस रहे जो संजय जी जोशी है, एज ए जनरल सेक्रेटरी मैं काम कर रहा हूँ पिछले 30 सालों से। और महाराष्ट्र की इस साई में शिर्डी में मैं 1981 से सलग लगातार हर एवरी थर्सडे हफ्ते में 1-2 बार मैं शिर्डी रहता हूँ 1981 से। तो बाबा की कृपा रही और साई की कृपा ऐसी बने रही। यहाँ पे कार्यकारी अधिकारी है, मैं प्रार्थना करो हमारे लिए भी बाबा के पास प्रयास करें। पहले हम लोग बस से, टुकटुक से, छोटी गाड़ियों से आते थे, अब बाबा ने ब्रांडेड गाड़ी में हमें यहाँ लाया है। एक कंपनी से 20-22 कंपनी तक पहुँचाया है और इस बॉडी बिल्डिंग के कारण 170 कंट्री में मुझे जाने का योग आया। ऊपर वाले की कृपा से छत्रपति अवार्डी हमारे घर में 2 हुए हैं। मेरे साथ साथ मेरे पीछे मेरा बेटा फिल्म में एक्टर है, वो भी बॉडी बिल्डिंग में वर्ल्ड चैंपियन बना है, उसको भी शिव छत्रपति अवार्डी मिला है और ये सारा साई की कृपा है। तो मैं चाहता था कि साई की यहाँ कंपटीशन रखने का क्यों हमारा प्रयास था
तो यहाँ पे हमारे सारे 29 स्टेट के जो हमारे आदरणीय, मला विशेष आनंद होत आहे. आपण सर्वजण भाग्यवान आहात की या शिर्डीमध्ये आपल्याला आपले जे गुण आहेत ते दाखवण्याची आपल्याला संधी मिळणार आहे. खरं म्हणजे ह्या बदलत्या काळामध्ये माणसाला शरीराचं खूप महत्व आहे. असं म्हणतात की हेल्थ इज वेल्थ. जर समजा आपलं शरीर चांगलं असेल तरच आपण जीवनाचा आनंद उपभोगू शकतो. मला वाटतं की या स्पर्धेच्या निमित्तानं शिर्डीमध्येच नव्हे तर देशभरामध्ये एक आपल्या शरीराविषयी, आपल्या चांगल्या आरोग्याविषयी संदेश जाईल आणि या स्पर्धेच्या माध्यमातून तर आपल्या स्पर्धकांना आपल्या गुणांना दाखवण्यास वाव मिळणार आहेच, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून मला असं वाटतं की एक देशभरामध्ये एक चांगलं आरोग्य राहावं, चांगलं शरीर राहावं असा एक संदेश जाईल असं मला या स्पर्धेच्या निमित्तानं सांगावं असं वाटतं. या स्पर्धेचं उद्घाटक म्हणून मला आयोजकांनी बोलावलं, त्याबद्दल मी आयोजकांचा आभारी आहे आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करून या स्पर्धेकरता शुभेच्छा देऊन आज 2 शब्द संपवतो. जय हिंद. कार्यक्रम के आयोजक संदीप जी, मैं सबसे पहले बाबा के आशीर्वाद से बोलना चाहूंगा कि इतना बढ़िया आयोजन करने के लिए मैं बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूं कि आज के समय में स्वास्थ्य के प्रति ऐसा सोच रखना, जैसे स्वास्थ्य हमारे शास्त्रों में बोला गया है कि सबसे बड़ा सुख क्या है, तो स्वास्थ्य का सुख होता है सबसे पहले. तो ये जो बॉडी बिल्डिंग कंपटीशन है बहुत कम जगहों पे आयोजन होता है. मुझे जान के खुशी है कि महाराष्ट्र में इसका प्रचलन बहुत ज्यादा है और शिर्डी में इसका आयोजन करने लिए संदीप जी को मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ कि आपने शिर्डी में इसका आयोजन किया. और इस तरह के कंपटीशन एक प्रेरणा स्रोत होता है बहुत सारे लोगों को. मैं खास करके आप सभी बॉडी बिल्डर्स को बोलना चाहूंगा कि जब आप चलते हैं, जहां भी आप जाते हैं, तो बहुत सारे लोग आपके फिटनेस को देखते हैं. हो सकता है आप उनको गौर से नहीं देखते हैं, लेकिन दुनिया आपको देखती है और आपसे बहुत सारे लोग प्रेरित होकर अपने आप को स्वस्थ रखने का प्रयास करते हैं. तो भी एक ऐसा चीज है कि बिना जाने अनजाने तरीके से न जाने कितने लोगों को आप प्रेरित कर रहे होते हैं और कितने लोगों की आप प्रेरणा के स्रोत हैं. इसके लिए सबसे पहले मैं सारे बॉडी बिल्डर्स को बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ की खूप आनंद होतोय. ॲक्च्युली कसं म्हणा, म्हणजे ह्या भारतश्री तयारी आम्ही समजा की गेल्या 15 वर्षापासून करतोय आणि अतिशय जास्त तयारी 6 महिन्यापासून आम्ही ह्या काही कामाला लागलो आहे. म्हणजे स्ट्रिक्ट डाएट करत असते आता राहिलेले 2 दिवस आम्ही पाणी नव्हतं प्यायलो, जवळजवळ फक्त नावासाठी पाणी प्यायलं होतं. अशा प्रकारचा खूप प्रयत्न होता. त्याच्यामुळे हे ज्या आमच्या प्रयत्नांचं किंवा आमच्या मेहनतीचं फळ झाल्यासारखं वाटतं. खूप आनंद होतो आहे, खूप बरं वाटलं. आणि कसं आहे, भारतश्री हा एक नॉर्मल टायटल नाही आहे, तर तो माझ्या आयुष्यभर पुरणारी ती एक पदवी आहे किंवा तो टायटल आहे. हो नाही, नियोजन त्यांचं अतिउत्तम होतं. आमची राहण्याची सगळी सोय त्याची उत्तम होती. प्लस जे स्टेजच्या मागे जी सोयीसुविधा केली होती ती अतिशय छान होती. सगळं काही आम्हाला म्हणजे साजेसे होतं. तुम्ही तरुणांना काय आव्हान कराल? मी तरुणांना आवाहन करेन की कोणत्याही शॉर्टकटच्या नादाला लागू नका. कुणाची बॉडी 6 महिन्यात 1 वर्षात होत नाही. आम्ही 15 वर्ष 20 वर्ष व्यायाम करतोय. त्याच्यामुळे कुणी शॉर्टकट दाखवेल, हे कर ते कर आणि लवकर बॉडी बनत नाही, ते खोटं फसवेल. तुम्ही कोणत्या तरी आमिषाला न बळी पडता चांगल्या मार्गाने जा. जर एवढ्या शॉर्टकटनी जर फिजिक बनली असती तर माझे नातेवाईक म्हणजे भाऊ सगळेच बॉडी बिल्डर दिसले नाही, रस्त्यावर चालणारे हेही बॉडी बिल्डर दिसले असते. एवढं सोपं असतं तर, त्यामुळे काळजी घ्या. एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.